हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 10वी व 12वी पासवर सरकारी परमनंट भरती निघालेली आहे. डिरेक्टर जनरल इंडियन कोस्ट गार्ड इथनंही भरती निघालेली आहे. 630 जागा या रिक्त असणार आहे आणि वेतन 21,700 ते 69,100 असणार आहे. ऑनलाईन अर्ज पद्धती असणार आहे आणि शेवटची तारीख 25 जून 2025 असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. तुम्ही पाहू शकता. जॉईन इंडियन कोस्ट गार्ड, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. एलिजिबिलिटी कंडिशन्स. ऑनलाईन ॲप्लिकेशन मेल इंडियन सिटीजनसाठी. एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज प्रिस्क्राईब बिलो. रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ नाविक. जनरल ड्युटी नाविक डोमेस्टिक ब्रांच. ड्युटी नाविक डोमेस्टिक ब्रांच अँड यांत्रिक्स. बघू शकता तुम्ही. नाविक जनरल ड्युटी 12वी पास हवं. मॅथ्स अँड सायन्स एज्युकेशनल जे बोर्ड असणार आहे ते रेकग्नाइज असायला हवं. नाविक डोमेस्टिक ब्रांच 10वी पास हवं आणि एज्युकेशनचं बोर्ड रेकग्नाइज्ड हवं. यांत्रिक 10वी पास हवं. त्यानंतर रेकग्नाइज बोर्डमधनं पास असायला हवं. प्लस डिप्लोमा इन इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ पॉवर, इंजिनिअरिंग और ड्युरेशन ऑफ 3 or 4 years approved by All India Council of Technical Education AICTE. किंवा 10वी 12वी पास हवं आणि डिप्लोमा हवा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इथे इक्विवॅलंसी दिलेली आहे इंजिनिअरिंग डिग्रीची. त्यानंतर आपण बघू शकतो इथे तुम्हाला सगळ्या सब्जेक्ट्सचे मार्क भरायचे आहे जसे तुमच्या मार्कलिस्टमध्ये दिलेले आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना. ठीक आहे. करेक्ट मार्क भरायचे आहे. इनकम्प्लीट किंवा इनकरेक्ट मार्क जर ऑनलाईन तुम्ही भरले ॲप्लिकेशन करताना तर तुमचं कॅन्डिडेचर हे कॅन्सल करण्यात येणार आहे. बघा, तुम्ही यांत्रिकी पोस्ट जे कॅन्डिडेट करणार आहे, यांत्रिकी पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्यांना ओरिजिनल डिप्लोमा सर्टिफिकेट स्टेज 2 रिक्रुटमेंट प्रोसेससाठी आणावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट ड्युली साईन बाय कॉलेज युनिव्हर्सिटी ते तुम्ही अपलोड करू शकता, पण तुम्हाला ओरिजिनल आणायचं आहे. प्रोव्हिजनल चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजला तुम्ही दाखवू शकता प्रोव्हिजनल. मे बी 3rd 4thला तुम्हाला ते प्रोड्यूस करावं लागेल. 18 ते 22 वर्षे वयोवर मर्यादा असणार आहे. दिलेला आहे बघा इथे डेट सकट दिलेला आहे. आणि अपर एज रिलॅक्सेशन 5 years फॉर SC ST अँड 3 years फॉर OBC नॉन क्रिमिलेअर कॅन्डिडेट्स. ठीक आहे. त्यानंतर हे टेंटेटिव्ह नंबर दिलेले आहे नाविकसाठी. बघू शकता तुम्ही किती वेकन्सीज असणार आहेत. तर दिलेले आहे नाविक जनरल ड्युटी. जनरल 99, EWS 25, OBC 65, SC 46, ST 25 अशा 260 जागा असणार आहे टोटल. त्यानंतर यांत्रिकी मेकॅनिकल 11, 4, 9, 6, 0, 30 अशा असणार आहे. यांत्रिक इलेक्ट्रिकल 11 आणि यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स 19. बघा, त्यानंतर इथे 260 नाविक जनरल ड्युटी डोमेस्टिक ब्रांच 50. ठीक आहे. इथे झोन दिलेले आहे. नॉर्थ वेस्ट ईस्ट झोन. तर महाराष्ट्र वेस्ट झोनमध्ये येतो. सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे बघा. स्टेज 1, 2, 3 आणि 4 असणार आहे तुमचे. आणि स्टेज 1 सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स ऑफ पोस्ट ऑफ नाविक GD इन इदर CGEPT. ठीक आहे. मेरिट लेवलवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. अवेलेबल वेकन्सीज आणि प्राप्त तिथे ॲप्लिकेशननुसार तुमचं वेकन्सीमध्ये काय स्टेटस आहे त्याच्यावरनं तुमचं सिलेक्शन होणार आहे. बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे. स्टेज 1 म्हणजे CBT ऑनलाईन टेस्ट असणार आहे. ठीक आहे. CBT डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. स्टेज 1 कॅन्डिडेट आयडेंटिफाय विल बी चेक्ड अगेन्स्ट द डिटेल फाइल्ड बाय कॅन्डिडेट इन ऑनलाईन ॲप्लिकेशन. ठीक आहे. व्हॅलिडिटी ओरिजिनल ID प्रूफ, आधार, पॅन, वोटर ID कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट.
तुम्हाला ओरिजिनल ID कार्ड इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट घेऊन जायची आहे. ओरिजिनल ID कार्ड एक्झामच्या वेळेस CBTच्या वेळेस घेऊन जायचं आहे. तुमचं तिकडे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे. रिटन टेस्ट असणार आहे. सेक्शन 1 30 27 पासिंग असणार आहे. 30 OBC अनरिझर्व EWS आणि 27 SC ST कॅन्डिडेटसाठी ते दिलेलं आहे क्रायटेरिया. प्रत्येक पोस्ट वाईज ते तुम्ही बघू शकता. एक्झाम कशावर असणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. मॅक्सिमम मार्क्स किती आहे, कोणत्या सब्जेक्टला वेटेज आहे आणि कोणत्या लेवलचा प्रश्न विचारणार आहे. नॉर्मलायझेशन होणार आहे मार्काचं. स्टेज 2 बघा, स्टेज 2 तुमचं CBT झाल्यावर त्याच्यात जे तुमचं परफॉर्मन्स असेल त्याच्यानंतर एक शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची लिस्ट पब्लिश केली जाईल आणि प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड दिलं जाईल आणि ते जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट आहे त्यांना बॅचेसमध्ये बोलवलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर इथे असेसमेंट टेस्ट होईल, तुमचं फिजिकल टेस्ट, फिटनेस टेस्ट होईल. बघा, रनिंग, उठक बैठक आणि पुशअप्स. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. रिक्रुटमेंट ऑफ मेडिकल एक्झामिनेशन होईल. त्यानंतर मेरिट लिस्ट होईल पुन्हा स्टेज 3साठी. आता जे लोक स्टेज 1 स्टेज 2 क्लिअर करून आले ते स्टेज 3साठी इथे व्हॅलिड आहेत. ते त्यांनी याचं बेसिक आयडेंटिटी चेक होणार आहे. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर स्टेज 4 येणार आहे. स्टेज 4मध्ये तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट हे व्हेरीफाय होणार आहे. अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं, ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तिथे तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं. ईमेल ID आणि फोन नंबर असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म येईल, तो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. हा ॲप्लिकेशन फॉर्मचा इथे दिलेला आहे लिंक, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता आणि तुम्ही अप्लाय करू शकता. डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे ते सगळे इथे व्यवस्थित दिलेले आहे. साईज दिलेली आहे. एक्झामिनेशन फी ही 300 रुपीज, 300 रुपये असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स एक्सेप्ट ऑफ अ कॅन्डिडेट एंटायटल फॉर डिझायरस ऑफ अप्लाइंग ऑफ वेकन्सीज फॉर SC ST कॅटेगरी वर एक्झाम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फी. म्हणजे SC ST कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी फी नसणार आहे. अदर कॅन्डिडेट्स थ्रू ऑनलाईन मोड. ठीक आहे. 300 रुपये भरायचे आहे अदर कॅन्डिडेट्सने. एक्झामिनेशन सिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. टेंटेटिव्ह एक्झामिनेशन बघा, स्टेज 1 एंड ऑफ सप्टेंबर, स्टेज 2 एंड ऑफ नोव्हेंबर आणि स्टेज 3 फेब्रुवारी 2026. बघा, रिझल्ट डेक्लरेशनसुद्धा इथे दिलेलं आहे. तर मी इम्पॉर्टंट पॉईंट्स कवर केलेले आहे. अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ करतोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.